सुप्रभात मित्रांनो, भारत भ्रमण यात्रेचा आज माझा 10वा दिवस आहे। तर आज मी प्रस्थान करतोय उदयपूर शहराकडे। 9 दिवस गुजरातमध्ये घालवल्यानंतर माझा पुढचं राज्य आहे ते म्हणजे राजस्थान। राजस्थानमधील काही प्रसिद्ध ठिकाणांना मी भेट देणार आहे आणि त्यात पहिलं शहर म्हणजे उदयपूर। तर मी रुपेश स्वागत करतो आपला या नवीन व्हिडिओमध्ये। अहमदाबादच्या असावरा रेल्वे स्थानकावरून मी निघालोय उदयपूर शहराकडे। रेल्वे स्थानकावर पोहोचताच मी सरळ धाव घेतो माझ्या हॉस्टेलकडे। माझ्या उदयपूरमधील पहिल्या दिवसाची सुरुवात होते या सुंदर दृश्याने आणि तुम्ही बघत आहात हे सुंदर पिचोला तलाव। तर सकाळचा नाश्ता करून मी निघालो सिटी पॅलेस बघायला। सिटी पॅलेस माझ्या हॉस्टेलपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर होते। उदयपूरच्या गल्ल्यांमध्ये फिरत फिरत मी 9:30 वाजता सिटी पॅलेसच्या गेटवर येऊन पोहोचलो। आत प्रवेश करण्यासाठी 400 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते। मग काय 400 रुपयांना श्रद्धांजली वाहत मी मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो। आत प्रवेश करताना मी बघितलं की आत जायचा रस्ता त्यांनी वेगळ्या प्रकारचा बनवलाय। याला खुर्रा असं म्हणतात। हा रस्ता थोडा उतरता असल्याने चढताना पायाची पकड चांगली राहावी म्हणून या प्रकारचा रस्ता इथे बनविला आहे। प्रवेशद्वारातून आत शिरताच तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतं हे भव्य महल। यालाच सिटी पॅलेस किंवा उदयपूर पॅलेस असं म्हणतात। तर हे महल जवळपास 400 वर्षापूर्वी बनवले, पण जो संपूर्ण महल तुम्ही बघत आहात हा एकदाच बनवलेला नाही। उदयपूर पॅलेस बनवण्याची सुरुवात 1553 मध्ये सिसोदिया राजपूत घराण्याचे तत्कालीन महाराज उदयसिंग द्वितीय यांनी सुरू केली होती। चित्तूरची राजधानी सोडून महाराज उदयसिंग यांनी उदयपूरमध्ये राजधानी स्थापित केली। 400 वर्षाच्या काळामध्ये अनेक मेवाड राजवंशातील राजांनी या पॅलेसचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याचे काम केले। या पॅलेस बाबतची आणखी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास हा पॅलेस एका डोंगरावर बनवलेला आहे आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही पॅलेसच्या आत प्रवेश करता तेव्हा तुम्हाला मोठमोठी झाडे आतल्या भागात बघायला मिळतील। महाराज उदयसिंग यांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप यांनी उदयपूर व मेवाड साम्राज्याची धुरा हातात घेतली। या महालात तुम्हाला महाराणा प्रताप यांनी वापरलेली युद्धातील शस्त्रे व इतर वस्तू देखील बघायला मिळेल। ज्या प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करणार आहोत ती आहे दरीखाना पोल आणि या प्रवेशद्वाराच्या वरती तुम्हाला मेवाड साम्राज्याचा कोरीव चिन्ह बघायला मिळेल। आत प्रवेश करताच इथे मेवाड साम्राज्याची वंशावळ बघायला मिळेल। सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आपल्याला आत सोडतात आणि जिथे चेकिंग केली जाते त्याला गणेश चौक म्हणतात। इथून आत प्रवेश करताच भगवान श्री गणेशांचे दर्शन होतात। काही पायऱ्या चढून वरती आल्यानंतर उजव्या बाजूला महाराणा प्रताप यांचे म्युझियम आहे। महाराणा प्रताप यांनी लढलेल्या प्रसिद्ध हल्दीगाडीचे चित्र तुम्हाला बघायला मिळेल। त्या युद्धात वापरलेली शस्त्रे व चिलखत इथे बघता येतात। हल्दीगाडीची माती इथे प्रदर्शनासाठी ठेवली आहे।
सगळ्यात वरच्या मजल्यावर ही मोठी झाडे बघून कुणालाही आश्चर्य वाटेल की ही झाडे इथे कशी वाढलीत. तर हा भाग जमिनीशी जुळला असल्याने इथे ही झाडे जगू शकलीत. इथून तुम्ही उदयपूर शहराचे अप्रतिम दृश्य सुद्धा बघू शकता. हे महल पिचोला तलावाच्या काठावर बनवले आहे. या तलावाच्या मध्यभागी जे महल दिसत आहे त्याला समर पॅलेस म्हणतात. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले हे महल उदयपूरच्या कडकडत्या उन्हात अतिशय थंड राहते, म्हणून याला समर पॅलेस म्हणतात. महाराणा प्रताप यांचा घराणा सूर्यवंशी घराणा म्हणून ओळखला जाते. त्याला संबोधून हे 50 किलो सोन्याने बनवलेली सूर्यदेवाची प्रतिकृती इथे ठेवण्यात आली आहे. चारशे वर्षापूर्वीची भांडी सुद्धा इथे बघायला मिळेल. संपूर्ण महलाची प्रतिकृती इथे ठेवण्यात आली आहे व हे बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की हे महल किती भव्य आहे ते. इथून तुम्ही महाराणा प्रताप यांची सध्याची पिढी म्हणजेच श्री लक्षराज सिंह यांचे निवासस्थान देखील बघू शकता. तर अशा प्रकारे महालाचा काही भाग लोकांना बघण्यासाठी ठेवलाय, तर दुसऱ्या भागात स्वतः महाराणा प्रताप यांचे वंशज राहतात. तर कसा वाटला व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सिटी पॅलेस बघितल्यानंतर जवळपास 3:30 वाजता मी माझ्या हॉटेलला परत आलो. बजेटमध्ये प्रवास करताना या प्रकारचे हॉस्टेल्स खूप परवडणारे असतात. पण या हॉस्टेलची बातच निराळी होती. या हॉस्टेलच्या टेरेसवरून हे सुंदर सूर्यास्त व हॉस्टेल करून मिळालेला कॉम्प्लिमेंटरी चहा मला माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार.
दिवस मावळताच माझ्या हॉस्टेलच्या मागे असलेल्या एका ठिकाणापासून काहीतरी नाच गाण्याचा आवाज ऐकू येत होता. मग त्याबद्दल माहिती घेतल्यानंतर कळालं की इथे बागोर की हवेली आहे आणि तिथे राजस्थान मधील पारंपरिक नृत्य आपण बघू शकतो. बागोर की हवेलीला लागूनच आहे हे गणगौर घाट. इथे बऱ्याचशा हिंदी सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे आणि हे ठिकाण खरंच बघण्यासारखे आहे. ₹100 शुल्क देऊन मी राजस्थानी पारंपरिक नृत्यकला बघण्यासाठी बागोर की हवेलीमध्ये प्रवेश केला. चला तर बघूया या कार्यक्रमाची एक झलक. अप्रतिम नृत्यकला बघून मी बाहेर पडलो आणि नवरात्रीचे गरबा उत्सव पाहण्यासाठी मी परत सिटी पॅलेसच्या मार्गाकडे आलो. उदयपूरमधील गरबा उत्सव बघण्यासाठी येणारा पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.